अगदी परवापर्यंत बरेच जण ओरडत होते, की जाहिरातीचं अजून काहीच नाही. जूनमध्ये जाणार आणि मग शासन काही शासन स्तरावरून काही एकदम ढिम्म हालचाली वगैरे. अगदी तुम्ही यूट्यूबर्सच्या त्या यूट्यूबर्सच्या तथाकथित टेट 3 मार्गदर्शकांच्या व्हिडिओच्या यादीमध्ये जरी गेलात, त्यांच्या चॅनलला भेट देऊन पाहिलं, तरी तुम्हाला त्यांचे ते निगेटिव्ह व्हिडिओ थंबनेलमध्ये त्यांच्या दिसून जातील, की येणार नाही आणि आत्ताच काही शक्यताच नाही आणि कमीत कमी 4 महिने, 6 महिने तरी लांबणारच आहे. आणि मग आता 2 दिवस झालं, 3 दिवस झालं यांचं सुरू झालंय, की 20 ते 25 तारखेपर्यंत, 15 ते 20 तारखेपर्यंत या महिन्यात जाहिराती पडणार आहेत. आणि ही पहिल्यांदा बातमी आपण वगैरे देत आहोत. हे आत्ता तुम्हाला दिसतंय. मित्रांनो, सुरुवातीपासून तुम्हाला मी सांगत होतो, की टाईम टेबल शासनाने जवळपास जाहीर केलेला आहे, यापूर्वीच्या जी-आरमध्ये. त्यामध्ये 19-20 होऊ शकतं. त्या संदर्भानेच आपला हा व्हिडिओ आहे. मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले, टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुमचं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. शासनाने जे टाईम टेबल दिला होता, शालेय शिक्षण विभागातर्फे जो जी-आर निघाला होता, त्यामध्ये टाईम टेबल म्हणता येईल, असं म्हणता येईल, की सुतोवाच त्यांनी केलं होतं. आणि माननीय शिक्षण मंत्र्यांनी हिवाळी अधिवेशन असो किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशन असो, नवीन शैक्षणिक वर्षामध्ये अ, शिक्षक हे जॉइन झालेले असतील आणि आपल्यालाही ती आशा होती, अजूनही आहे, की नवीन शैक्षणिक वर्षामध्ये पवित्र पोर्टलची भरती होऊन नवीन शिक्षक वर्ग हा रुजू झालेला असेल. त्या बाबतीमध्ये आपण पुन्हा जे शिक्षण मंत्री वक्तव्य करत आहेत, त्यांच्याकडेही कुठेतरी आकडेवारी असणार झाली म्हणजे असणारच. आणि शासकीय अधिकारी वर्गावर जो 2.25 लाख टेट धारकांचा दबाव येत आहे, त्यांची पालकं असतील, इतर क्लासेस चालवणारे वर्ग असतील, या सगळ्यांचा जो दबाव गटाचा जो परिणाम आहे किंवा मग शिक्षण खात्याच्या संदर्भामध्ये असेल, असलेली जी सध्या ज्या बातम्या चालत आहेत टीव्हीला, त्या सगळ्यांचा दबाव म्हणून कुठेतरी लवकरात लवकर भरती करण्यात यावी, यावर त्यांच्यावरही दबाव आहे. अशा परिस्थितीमध्ये बाकीचे जेव्हा सांगत होते, की अजून डिसेंबरपर्यंत काही होणार नाही, पुढच्या वर्षीपर्यंत काही होणार नाही. आपण सातत्याने सांगत आलोय, की शासन मॅक्सिममपणे किंवा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे, की त्यांनी दिलेली वेळ पाळावी. यासाठी शासन प्रयत्नशील आहे आणि त्यासाठी शासनाचं अभिनंदनच आपण करायला हवं. व्हॅकन्सीसुद्धा चांगल्या प्रकारे येणार आहेत. राहिला प्रश्न हा, की सर बरेच जण यूट्यूबर्स म्हणतायत, की 15 ते 25 तारखेपर्यंत, 20 तारखेपर्यंत तुम्हाला प्रिफरन्स येणार आहेत. हे सत्य आहे काय? बऱ्याच विद्यार्थ्यांचे असे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये आलेले आहेत. तर माझ्या मते या महिन्याच्या शेवटी जरी प्रिफरन्स आले नाही किंवा जाहिराती आल्या नाही, तरी पुढच्या महिन्यामध्ये मात्र प्रिफरन्स जाहिराती नक्कीच जनरेट होणार आहेत. आणि शासनाची आत्तापर्यंतची शिक्षण मंत्री, माननीय शालेय शिक्षण मंत्री, माननीय शालेय शिक्षण राज्यमंत्री यांची वक्तव्य आणि शासनाचं जे धोरण दिसतं आहे, शासनाने ज्या टाईमलाईन्स घालून दिलेल्या आहेत विविध गोष्टीसाठी. आता सहसंचालकांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी नेमलेली आहे, उपविभागीय संचालकांच्या अध्यक्षतेखाली SIT नेमलेली आहे, तिलासुद्धा 15 मेपर्यंतच आपला अहवाल द्यायला सांगितलेला आहे. कशाच्या बाबतीत? तर जे पोर्टल बाह्य शिक्षक लागलेले आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये. आणि त्यांच्या जागा मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, तुम्हाला त्या प्रथम टप्प्याला जरी नाही आल्या, तरी 2,500 ते 3,000 जागा तुम्हाला आरामशीर दुसऱ्या टप्प्यामध्ये वाढणार आहेत. तर माझा अंदाज असा आहे, माझं मत असं आहे, की शासन स्तरावरून बऱ्यापैकी काम या संदर्भात झालेलं आहे. शेवटची हातसफाई काय म्हणता येईल, साफसफाई चालू आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मेमध्ये तुमच्या जाहिराती येऊन जाण्याची शक्यता जास्त आहे. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.